कुणास्तव कुणीतरी काही ना काही करत असतं. आपल्याला फक्त ते समजत नसतं. नवीन घराचं सगळं वायरिंग पूर्ण झालं. घरभरच्या सर्व वायरिंगचा जिथे एकत्र जुडगा झालेला होता तो भिंतीतील कोनाडा बंद करायची वेळ आली. कामगार हातात आयुधं घेऊन घोड्यावर चढला. लाकडी घोड्यावर बरं का. आणि त्याच्या लक्षात आलं की त्या रंगीबेरंगी वायरिंगमधून काहीतरी डोकावतंय. कामगाराला खाली उतरवून तो स्वतः चढला. वायरिंगच्या आडोशाला चिमणीने घरटं बांधलं होतं. त्यात पिटुकली अंडी पण दिसत होती. त्याने कामगाराला थोडे दिवस थांबायला सांगितलं. घर शेतांच्या परिसरात होतं, त्यामुळे भरपूर चिमण्या घरभर भिरभिरत असायच्या. चिमण्या नजरेला सुद्धा न पडणाऱ्या शहरामधून तो आलेला होता. घरात नाचणाऱ्या चिमण्यांची त्याला अपूर्वाई होती. काही दिवस गेले. अंड्यातून पिल्लं बाहेर पडली, उडून गेली. घरटं रिकामं झालं. त्याने पुन्हा कामगाराला घोडा आणि आयुधांसह बोलावलं. बोलावल्याबरोबर आला तर आजवरच्या अनुभवाला तडा गेला असताना कामगाराची वाट बघून तो त्याच्या कामाला निघून गेला. घराची चावी घराच्या राखणदाराकडे देऊन ठेवली. त्या कोनाड्यातील घरटं काढून कोनाडा रिकामा करून मगच तो बंद करण्याची सूचना राखणदाराला आणि फोनवरून कामगाराला पण त्यांनी देऊन ठेवली होती. दिवसभरात कधीतरी येऊन कामगार तो कोनाडा बंद करून गेला. रात्री घरी आल्यावर काम समाधानकारक झाल्याचं त्याने पाहिलं. रात्रीची शांतता वाढू लागली. तसा तो अस्वस्थ झाला. त्या बंद कोनाड्यातून कसला तरी आवाज येत होता. कानोसा घेऊन पाहिला तर नक्कीच आतून आवाज येत होता. त्याची खात्री झाली. काहीतरी घसटल्याचा आवाज येत होता. आतमध्ये बहुतेक चिमणी असावी. पण तेवढ्या रात्री काहीही करता येण्यासारखं नव्हतं. घरातील स्टुलावरून हात पोचत नव्हता. रात्रभर तो अस्वस्थ होता. दुसऱ्या दिवशी उजाडताच त्याने कामगाराला बोलावलं. तो येईपर्यंत हा घायकुतीला आला होता. थांबला तो. एकदाचा कामगार आला. कोनाड्यावरचं झाकण त्याने काढलं आणि एक चिमणी तीरासारखी उघड्या दरवाजातून डोळ्याची पापणी लवायच्या आत बाहेर उडून गेली. कामगाराने आतील रिकामं घरटं काढलंच नव्हतं. त्याने स्वतः घरटं तपासलं. आतमध्ये अंडी नव्हती. तो सगळा कचरा बाहेर काढून कोनाडा पुन्हा बंद केला गेला. कामगाराची अक्षम्य बेपर्वाई कळून आली. तो सावध होता आणि त्या चिमुकल्या पाखराची आयुष्याची दोरी बळकट होती म्हणून त्याचा प्राण वाचला. त्याला जीवदान मिळालं. एक अख्खा दिवस ती चिमणी त्या बंदिस्त जागी दाणा पाण्याविना अवघडून होती. पण देवतारी त्याला कोण मारी. तो पण स्वस्थचित्त होऊन कामावर निघून गेला. संध्याकाळी घरी आल्यावर त्याच्याबरोबर आवारातीलच त्याच्या ओळखीचा झालेला एक कुत्रा पण त्याच्या संगतीने आला. त्याने घराचं दार उघडलं आणि आत अडकलेली दुसरीच कोणती तरी चिमणी भुरकन उघड्या दारातून बाहेर पडली. त्या कुत्र्याने तोंड उघडलं आणि चिमणी अलगद त्याच्या तोंडात सापडली. कुत्रा चिमणीचा घास घेऊन पळून गेला. एका दारातून बाहेर पडलेली चिमणी मृत्यूच्या दारात शिरली होती. हा सगळा प्रकार इतका आकस्मिक झाला की तो काहीच करू शकला नाही. हतबुद्ध होऊन फक्त पाहत राहिला. सकाळी एका चिमणीचा जीव वाचला होता आणि संध्याकाळी एकीचा गेला होता. त्या मृत्यूदूताला फक्त आज्ञापालन करायची असते का? नगाला नग, फक्त नगाला नग पेश करायचा असतो. काय असतं हे गूढ? गेल्या वर्षी बरोबर एप्रिलमध्ये मी गंभीर आजारी होते. तब्येतीत थोडाफार फरक पडत होता, पण तो नगण्य होता. एकदा संध्याकाळी मी खोलीची खिडकी उघडून टाकली आणि बाहेरच्या ग्रिलला एक कबूतर उलटं अडकलेलं मला दिसलं. निष्प्राण होतं. त्याला कावळ्यांनी टोचलं होतं. ह्या घरात राहायला आल्यापासून असा अपघात कधीही घडला नव्हता. मी चरकलेच. आधीच तब्येत नाजूक झाली होती. ते भयंकर दृश्य बघून मी थरथर कापायलाच लागले. चक्कर येऊन
तोल जायला लागला. नाही नाही ते विचार मनात यायला लागले. मला मला ते दृश्य प्रतिकात्मक वाटलं. आता काही मी जगत नाही, आता नाही मी जगणार, असाच विचार मनाला छळू लागला. थडथडून थंडी भरून ताप भरला. गोळी खाऊन ब्लँकेट घेऊन मी झोपले. दुसऱ्या दिवशी जाग आली तेव्हा खूप ताजं टवटवीत वाटत होतं. आश्चर्यकारकरित्या मला त्या दिवसापासून बरं वाटायला लागलं. भराभर तब्येत सुधारू लागली. आठवड्याच्या आत मी घरातली सर्वसामान्य कामं पण करायला लागले. योगायोग असेल, अंधश्रद्धा असेल, सोयीस्कर समजूत असेल, पण तेव्हापासून आत्तापर्यंत मला असं वाटतं की वेळ तर माझ्यावर आली होती. त्या अनामिक कबुतराने माझ्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं. पाश घेऊन आलेल्या त्या यमदूताने नगाला नग उचलला होता. भाग्य माझ्या ओटीत टाकलं होतं. मी त्या कबुतराची कृतज्ञ आहे. मला कळत नाही काय गूढ आहे ते, पण काहीतरी अद्भुत आहे. निश्चित कुणास्तव कुणीतरी काही ना काही करत असतं, नक्कीच करत असतं.